चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने व अचूक प्रमाणात एकदम स्पंजी मऊ व जाळीदार खमणची रेसिपी। चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। 250 ग्रॅम बेसन पीठ, 2 टेबलस्पून तेल, 2 टेबलस्पून साखर, आलं हिरवी मिरचीची पेस्ट 1 टेबलस्पून, लिंबू सत्व हाफ टीस्पून, मीठ 1 टेबलस्पून, बेकिंग सोडा हाफ टीस्पून, इनो 3/4 टीस्पून। एका बाउल मध्ये आपण बेसन पीठ चाळून घेऊया। त्यामध्ये साखर, आलं हिरवी मिरचीची पेस्ट, लिंबू सत्व, मीठ, तेल या मिश्रणात पाणी टाकून हे मिश्रण आपण मिक्स करून घेऊया। पुन्हा मी अर्धा कप पाणी टाकत आहे। साधारण 250 ग्रॅम पिठाला 1.5 कप पाणी लागते। मिश्रण चांगलं मिक्स केल्यानंतर आपण याला 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूया। तोपर्यंत एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवू। 10 मिनिटे झालेले आहेत। त्यामध्ये बेकिंग सोडा, इनो हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया। एका टिनला तेल लावून घेऊया, म्हणजे आपला खमण चिटकणार नाही। यामध्ये आपण आता बॅटर ओतून घेऊया। या टिनला थोडं टॅप करून घेऊया, म्हणजे त्यातली हवाही निघून जाईल। 20 मिनिटे वाफायला ठेवून देऊया हा खमण। 20 मिनिटे झालेले आहे। आपलं खमण रेडी आहे। आपण आता तडक्याची तयारी करून घेऊया। तोपर्यंत खमण छान थंड होईल। यात टाकूया मोहरी, मिरची, कढीपत्ता, हिंग, थोडंसं पाणी टाकूया, चवीपुरतं मीठ, साखर। आपला खमण थंड झालेला आहे। तो एका ताटामध्ये काढून आपण कट करून घेऊया। छान आपण आता याचे चौकोनी तुकडे करून घेऊया। तुम्ही बघू शकता आपला खमण किती स्पंजी बनलेला आहे। त्यावर छान अशी कोथिंबीर टाकून घेऊया। नंतर जो तडका तयार केलेला आहे तो तडका टाकून घेऊ। चला तर आपले खमण तयार आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।